क्रांतिकारी जेवी मित्रांनो, हे लोक बघा काय बोलतात. आले दलित लोक मुंबई घाण करण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ बघा, नंतर तुम्हाला मी याच्यावर रिप्लाय नक्कीच देणार आहे. व्हिडिओला जरा उशीर होतोय, आपल्या जरा नाही खूपच उशीर होतोय, पण घ्या समजून. तर तुम्ही पहिला हा मनुवादांचा व्हिडिओ बघा. बिल्कुल हमें वो लोग आते हैं, उन लोगों के कुछ भी उनका कैटेगरी एकदम इतना गंदे से बोलते हैं. आता 6 तारखेला प्रोग्राम आहे आणि हे लोक 2 तारखेपासूनच कालपासूनच ते 2 तारखेपासून त्याच्यामुळे आम्ही बघतो गाडी लावायची, हिंदी गाडी हिंदी त्याच्यावर त्यांचं काहीतरी आंबेडकर टाकायचं आणि तीच गाडी मग आमच्या मुलांच्या मुलीच्या तोंडात तीच गाडी देखते ही दूर से मालूम पड़ता है कि ये कौन से लोग आ रहे हैं. मतलब दुसरीकडे कुठे नेलं पाहिजे, तिथे ठाणा बिणा तिकडे हे नाही ना, एक भयंकर लोक बाहेर गावी जातात ऍक्च्युअली. ही मनुवादी बोलतात कचरा करून जातात. अरे आम्ही तर यामधले आहेत की आम्ही कचराही करतो आणि स्वतः साफही करतो. पाहू शकता तुम्ही, स्वतः व्हिडिओ बघा. कचरा आम्हीही केला आहे आणि आम्हीच साफ केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे आहे आमची मानसिकता आणि आमचे विचार. आम्ही फक्त मुंबई घाण करायला नाहीत, मुंबई साफही करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्यासारखे घाण करून जात नाही. दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्र, दहीहंडी यावेळी, कुंभमेळ्यावेळी असे घाण करून जात नाही. आम्ही घाणही करतो आणि साफही करतो. पाहू शकता तुम्ही, उदाहरण तुमच्या समोरच आहे. जेवी मित्रांनो, बघितला मित्रांनो पूर्ण व्हिडिओ. किती घाण मानसिकता या लोकांच्या डोक्यामध्ये. हे लोक म्हणतात की हे लोक 2 डिसेंबरलाच काय येतात मुंबई घाण करण्यासाठी. जेव्हा त्यांचं काम असं तेव्हाच यायचं ना. आता मला यांना सांगायचं आहे, माझा कोणताही धर्माच्या विरोधात शब्द नाही, काही नाही. फक्त मी सांगू इच्छितो, दिवाळीला घाण चालते, कुंभमेळ्याला घाण चालते, परत असे बरेच सण आहेत त्यांचे. दसरा, दिवाळी, सगळे असे मोठमोठे सण आहेत. गणपती, नवरात्र, असे खूप असे सण आहेत. त्यावेळी घाण चालते, गाणे चालतात, DJ चालतं, सगळं चालतं. फक्त 6 डिसेंबरचे हे 1 ते 8 तारखेपर्यंत यांना एकही दलित माणूस, म्हणजे सॉरी आम्ही दलित नाही, बौद्ध आहे, एकही बौद्ध व्यक्ती यांना चालत नाही. आणि त्यांना काय बोलतात हे लोक, आले हे दलित लोक 6 डिसेंबरला मुंबई घाण करण्यासाठी. अरे मनुवाद्यांनो, आमचे लोक येतात म्हणून तर तुमचं घर भरतं, तुमची मुंबई सजते, तुमच्या मुंबईला आर्थिक संपत्तीचा लाभ होतो. त्या एका दिवसात किती संपत्ती होते ते तुम्हाला मी सांगतो, हिशोब करून होतो ना. तो 100 ते 150 कोटीचा होतो. पुस्तक विक्री, परत बाहेरचे हॉटेल वगैरे सगळं. आणि तुम्ही म्हणता फुकट येतात. फुकट नाही येत, ते सरकारचं काम आहे. आम्ही टॅक्स भरतो, त्या पैशातून सरकार ट्रेन फुकट करते. ते आम्ही काय फुकट म्हणून येत नाहीत, टॅक्स भरतो आम्ही त्याचा. आणि राहिलाच प्रश्न फुकट यायचा, तर तो फुकट आल्यानंतर, फुकट तर येतच नाही म्हणा आम्ही, तो मध्ये आल्यानंतर चैत्यभूमीला, आता आम्ही त्याला चैत्यभूमीच म्हणणार. चैत्यभूमीला आल्यानंतर दादर हे कोणत्या महापुरुषाचं नाव नाही, हे कुठल्याही नागरिकाचं नाव नाही, ते फक्त असं दिलेलं नाव आहे. तर ते दादर हे नाव नष्ट करायचं, त्याला चैत्यभूमी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असं नाव द्यायचं आहे. तर आम्ही तिथं आल्यानंतर जिथं ते हॉटेल असतात, काही लोकांना भूक लागतात, जेवण्यासाठी याच्यासाठी कपडे घेतात. अनेक काही ना काही व्यक्ती, जो बौद्ध समाजाचा व्यक्ती, तो काही ना काही खरेदी करत असतो. मुंबईला आल्यानंतर तो फुकट कधीच येत नाही. फक्त मी पुस्तकाची कमाई सांगितली, 150 ते 150 कोटी फक्त पुस्तकाची कमाई. इथं फक्त ज्ञान चालतं. इथं तुमच्यासारखा अंधश्रद्धा चालत नाही. हळद, नारळ, लिंबू, अगरबत्ती हे सगळं काही चालत नाही. तिथं फक्त आणि फक्त ज्ञानाचा बाजार भरला जातो. अंधश्रद्धेचा बाजार अजिबात भरला जात नाही. ते महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी येतात. ते तुमच्यासारखे बकरे, कोंबडे वगैरे कापण्यासाठी येत नाहीत. फक्त आणि फक्त एका नेत्याला अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना त्यांची जाण आहे की ह्या माणसाने आमच्यासाठी खूप काय केलं आहे, आणि फक्त त्यांना अभिवादन करण्यासाठी जातोय. तर त्याचाही तुम्हाला त्रास आहे. आणि त्या महामानवाने फक्त आणि फक्त बौद्ध समाजासाठीच नाही, तर इतर अनेक जातींसाठी, भारत देशामध्ये जेवढ्या 5 का 6,500 जाती आहेत ना, त्या सगळ्या 6,500 जातीसाठी कामं केलीत. प्रत्येक माणसासाठी. ज्या माणसाने बाबासाहेबांना त्रास दिला आहे ना, त्या लोकांसाठीही देखील बाबासाहेबांनी हक्क अधिकार देऊन ठेवले. आणि ते लोक देखील बाबासाहेबांवर नाव बोटं ठेवतात. काय म्हणतात की आंबेडकरने काय केलं आहे आमच्यासाठी. हा आंबेडकर फक्त बौद्धांचाच आहे, दलितांचाच आहे, यांचाच आहे, त्यांचाच आहे. अरे
काय मानसिकता लावून ठेवली जातीय. कशाला रे, कशाला त्या महापुरुषाला जातीमध्ये गणताय. त्या महापुरुषाने तुम्हाला जर जातीमध्ये गणला असतं ना, तर कुत्र्याची देखील इज्जत राहिली नसती. जे कुत्र्याला आता मान सन्मान भेटतो ना घरामध्ये इकडं तिकडं, उंदराला देखील घरात पाळले जातात, पण तुम्हाला समोरच बघितलं नसतं जर बाबासाहेबांनी तुमच्या संगतीत जातीवाद केला असतं तर. पण नाही, त्या माणसाला वाटलं मी भारताचा आहे, मी प्रथम आणि अंतिमता भारतीय आहे. प्रथम आणि अंतिमता भारतीय आहे म्हणून मला भारतासाठी करणं गरजेचं आहे. माझ्या समाजासाठी तर मी करणारच, पण मी भारतासाठी देखील करणार. तर त्यांनी समाजासाठी नाही तर प्रथम ओबीसींसाठी, जे आत्ताही बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या घरात लावायला लाजतात मनुवादी साले, त्या लोकांसाठी पहिले हक्क अधिकार बाबासाहेबांनी दिले 341 कलमामध्ये ओबीसीसाठी. आणि ते लोक काय म्हणतात, बाबासाहेबांचा त्यांचंच खाऊन, त्यांचंच पोट भरून, त्यांच्याच हक्क अधिकारावर नोकरीला लागून सत्तेमध्ये येऊन ओबीसी हे 50 ते 60% ओबीसी हे राजकारणात आहे. 50 ते 60% ओबीसी तेच लोक बाबासाहेबांना विटाळ करतात. मी बऱ्याच ओबीसींना शिव्या देत नाहीत, काही लोक आहेत चांगले, ते चांगले आहेत, त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आहे. आणि जे वाईट आहेत त्यांना माझा हा उत्तर आहे. ओबीसी झाले प्रत्येक SC ST ओबीसीच नाही म्हणत मी, SC ST जे SCमध्ये असतात, STमध्ये येतात, ते सगळ्यात जास्त हक्क अधिकार घेतात. ते देखील बाबासाहेबांचा विटाळ करतात. कारण का, बाबासाहेबांनी हिंदू धर्म नाकारला, मनुस्मृती जाळली, त्यांच्या आई बहिणीवर बलात्कार करणारी मनुस्मृती जाळली, त्यांच्या देवांचा विटाळ केला बाबासाहेबांनी. विटाळ अजिबात कोणत्याच देवाला विरोध केला नाही. बाबासाहेब बोलले की मी या धर्मात राहणार नाही, कारण या धर्मात मला मान सन्मान नाही, म्हणून बाबासाहेबांनी तो धर्म नाकारला. बाबासाहेबांना त्रास दिला त्या धर्मात, म्हणून बाबासाहेबांनी तो धर्म सोडला, ती जात सोडली. त्यांनी कुठल्याही धर्माला, जातीला शिव्या दिलेल्या नाहीत, त्यांनी फक्त त्याग केलेला आहे. म्हणून त्यांचा कोणीही विटाळ करू नका. त्यांनी सगळ्या जाती धर्माला एकत्र ठेवलं आहे. एवढ्या मोठ्या भारतीय राज्य संविधानामध्ये सगळ्या जातींना एकत्र ठेवणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. जे बाबासाहेबांनी केलं आहे तुमच्या आमच्यासाठी, या भारत देशातील प्रत्येक नागरिकांसाठी बाबासाहेबांचे उपकार आहेत. बाबासाहेबांनी केलेच आहे, पण बाबासाहेबांचे उपकार हे प्रत्येक नागरिकावर, भारतीयांच्या, जेवढे भारत देशामध्ये नागरिक आहेत ना, राहतात भारत देशात स्वातंत्र्य झाल्यापासून, त्या प्रत्येक नागरिकावर बाबासाहेबांचा उपकार आहेत, अधिकार आहेत, हक्क आहेत. जर तेही तुम्हाला वाचवायचे असतील, जर वाचवायचे नसतील, वाचवायचे असतील तर संविधान वाचवा, बाबासाहेबांना वाचा, तेव्हा तुम्हाला बाबासाहेब कळेल काय आहे तर. आणि जे हक्क अधिकार वाचवायचेत ना, तर संविधान वाचवा. हे फक्त ठेका एका बौद्ध समाजाने नाही घेतला. बौद्ध समाज तर त्यांच्या जीवाची बाजी लावून तो संविधान वाचवेलच. आणि हे बाकींच्यांचं पण काम आहे, हे फक्त बौद्धांचंच काम नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकासाठी संविधानामध्ये हक्क अधिकार दिले, तर हे नेहमी लक्षात ठेवा. मग तो ब्राह्मण असो, शूद्र असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, ह्या जाती तर या मनुवादाने तयार केल्या. जात अजिबात ही नष्टच झाली पाहिजे. तेव्हा आपण समजू की हा भारत देश महान आहे. जोपर्यंत आपण सगळे एक होत नाही, तोपर्यंत भारत देश हा महान होणार नाही. आणि सगळे म्हणतात की आपल्याला समान नागरिक कायदा लागू करायचा. समान नागरिक कायद्यावर आपण नंतर बोलूच, हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर पहिलं समान नागरिक कायदा लागू करायचा असेल तर पहिलं स्वतःच्या घरात समानता निर्माण करा. नंतर आम्ही स्वतः आरक्षण सोडू की करा आता समान नागरिक कायदा. याच्यावर नंतर बोलू आपण. समान नागरिक कायद्यावर खूप आहे काय बोलण्यासारखं, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ लेट आल्यामुळं खूप मनापासून माफी मागतो. यापुढे उशीर होणार नाही आपल्याला कोणत्याच व्हिडिओसाठी. तर चला, व्हिडिओमध्ये नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला, क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. चला, बाय. आणि बाबासाहेबांना सगळ्यांनी माना, त्यांचे विचार वाचा, तरच त्यांचे विचार वाचल्यानंतर त्यांना माना. मी म्हणत नाही की आधीच त्यांचा विचार माना, बाबासाहेबांवर प्रेम करा, आताच नाही म्हणा, पहिलं त्यांना वाचा नंतर त्यांना माना. बाबासाहेबांचं धनंजय कीर यांनी लिहिलेलं जीवनचरित्र नक्की वाचा, तर नक्की वाचा बाबासाहेब
हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. चला बाय.